आज मुंबई येथे आझाद मैदान या ठिकाणी समस्त महाराष्ट्रामधून मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जातीच्या आरक्षणाकरता आरक्षणाचे वर्गीकरण या संदर्भामध्ये महाआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चामध्ये समस्त महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून हजारो समाज बांधव आलेले आहेत आणि या समाज बांधवांनी या ठिकाणी एकत्र येऊन सरकारच्या समोर एक मागणी केलेली आहे की आरक्षणाचे वर्गीकरण करून अनेक वर्षापासून मागे राहिलेला मातंग समाज हा स्वतंत्र आरक्षणाने येणाऱ्या काळामध्ये सरकारी नोकऱ्या असोत किंवा राजकीय आरक्षण असो या सर्व गोष्टींमध्ये पुढे आला पाहिजे, मातंग समाजाची प्रगती झाली पाहिजे असे आवाहन आज सरकारकडे करण्यात आलेले आहे। याकरता खेड्यापाड्यातून बराच मातंग समाज या ठिकाणी उपस्थित आहे आणि विशेष म्हणजे या संपूर्ण आलेल्या हजारो मातंग समाजाकरिता सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने भोजन व्यवस्था केलेली आहे। संपूर्ण कार्यक्रमामध्ये समाजाने या ठिकाणी खूप मोठे योगदान दिलेलं आहे आणि आज कदाचित शासनाला या ठिकाणी निर्णय घेण्याकरता भाग पाडला जाईल की येणाऱ्या काळामध्ये मातंग समाजाला त्यांचं हक्काचं स्वतंत्र आरक्षण हे मिळालंच पाहिजे। आरक्षणाचे नेते बाबासाहेब गोखले यांनी दिल्लीमध्ये जाऊन इंदिरा गांधींना पण या मागणी केली होती। जातीसाठी माती खाणारे आज गोखले साहेब आपल्यात नाहीत, त्यांनी हे आरक्षणाचं पहिल्यापासून मागणी केली होती, त्याबद्दल थोडक्यात सांगा। निश्चितच मातंग समाजाला वेगळं आरक्षण मिळण्याकरिता सन्माननीय स्वर्गीय गोखले साहेब यांनी या ठिकाणी कितीतरी दिवस उपोषण केलेले आहेत आणि गोखले साहेबांनी पेटवलेल्या ठिणगीचा आज या ठिकाणी वनव्यात रूपांतर झालेलं आहे आणि निश्चितच या ठिकाणी हा माहोल पाहून, ही गर्दी पाहून सरकारला स्वर्गीय गोखले साहेब यांनी केलेली मागणी किती रास्त होती आणि आज त्या मागणीचं रूपांतर वनव्यामध्ये झालेलं आहे हे या ठिकाणी दिसून येत आहे। येणाऱ्या काळामध्ये आरक्षण लागू झाल्यानंतर समस्त मातंग समाज हा आजीवन स्वर्गीय गोखले साहेब यांचा ऋणी राहील। आपण सरकारला किती दिवसाची मुदत देत आहे? मुदत सरकारला या ठिकाणी मुदत देण्याचा प्रश्न उद्भवत नाहीये, कारण की केंद्रीय स्तरावरती सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी मान्यता दिलेली आहे। केवळ राज्य सरकारने त्या दिलेल्या आदेशाचं पालन करावे म्हणून या ठिकाणी हा जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित केला आहे आणि जून महिन्यापासूनच त्वरित तत्काल स्वरूपामध्ये या ठिकाणी या आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं अशी या ठिकाणी जोरदार मागणी सर्वांच्या वतीने केलेली आहे।